आता पाहूयात राजकारणातल्या घडामोडी। बुधवारी वरळी बीडीडी रहिवाशांना पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या वाटप करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि याच कार्यक्रमात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एका मंचावर येण्याची शक्यता आहे, कारण या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण दिलंय। काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 15 ऑगस्टला मांस विक्री बंदच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे वरण भात आणि तूप खाऊन युद्धावर जात नव्हते, ते चांगल्या प्रमाणात मांसाहार करायचे। बाजीराव पेशवेही मांसाहार करायचे असं राऊतांनी म्हटलंय। मार्मिक साप्ताहिकाचा आज 65वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे संबोधित करणार असून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी वर्धापन दिन पार पडेल। मागील काही दिवसांपासून काँग्रेसला एकावर एक धक्के मिळतात। आज देखील सांगलीत भाजपकडून काँग्रेसला धक्का दिलाय। सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भाजपचा झेंडा ते हाती घेतील। नाशिकमध्ये काही बनावट मतदान कार्ड समोर आले। ठाकरे गटाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी पर्दाफाश केलाय। एकाच नावाने 3 बनावट मतदान कार्ड तर एकाच व्यक्तीचे फोटो सारखे मात्र नाव वेगळी आहेत। हे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहेत। यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय बबिता पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। बबिता पवार शिवसेनेच्या भायखळा विधानसभेच्या संघटिका होत्या। बबिता पवारांना ठाकरेंकडून बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे। दिल्ली येथे मुरलीधर मोहोळ यांची धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी सोलापूर, मुंबई, दिल्ली अशी थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। मोहोळ यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य पावलं उचलण्याचं आश्वासन दिलंय। विदर्भात काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र युवा नेते विक्रम ठाकरे भाजपच्या संपर्कात आहे। शनिवारी वरुड येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शरद पवार, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे। 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घातल्यानं महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली होती। त्यावर उपाध्येंनी हा निर्णय काँग्रेस काळातला असल्याचं म्हटलंय। मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं। मात्र निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलाय। पुणे शिवाजीनगर कोर्टात आज वीर सावरकर बदनामी प्रकरणी सुनावणी होणार आहे। सावरकरांची बदनामी झालेल्या भाषणाचा व्हिडिओ पुरावा न दिल्यानं न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप केलाय। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याचा दावा करण्यात आलाय। यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीमध्ये प्रतिभा सेतू योजना लागू करा अशी मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। तसंच उमेदवार माहिती पोर्टल देखील सुरू करण्याची मागणी पाचपुतेंनी केली आहे। माणगावमध्ये शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा होणार आहे। मंत्री भरत गोगावले यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असेल। विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील। हिंदू सणांवर निर्बंध येणार नाहीत, मात्र गणेशोत्सव काळात डीजेवर बंदी सरकारनं आणली नाही तर कोर्टानं आणली आहे असं उदय सामंतांनी म्हटलंय। कोणीही गैरसमज पसरवू नये, सण आमच्यासाठीही महत्त्वाचे असल्याचं सामंतांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठका होणार आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक बैठकीला उपस्थित राहणार आहेत। युवा सेना सचिव वरुण सरदेसाईंनी पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। आगामी सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यात आलं।
नाशिकमध्ये आज ठाकरे गटाच्या युवा सेनेची आढावा बैठक होणार आहे। सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे। सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात 7 वर्षांनी सेशन कोर्टानं बच्चू कडूंना दोषी ठरवलंय। कडूंना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र यात त्यांना जामीन मिळालाय। नाशिकमध्ये भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर झाली आहे। या नव्या कार्यकारिणीमध्ये लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या परिवारातील लोकांना संधी देण्यात आली आहे। भाजपात ठाकरे गटातून आलेले सुधाकर बडगुजर, मामा राजवाडे यांना कार्यकारिणीत स्थान नाही आहे। मुंबई दिघी आणि मुंबई काशीद रोरो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा, अशा सूचना मंत्री नितेश राणेंनी दिल्या आहेत। डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलंय।